भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नाशिक येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी युगाचार्य स्वामी विवेकानंद या विषयावर ज्येष्ठ विचारवंत अभय भंडारी यांनी प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रेरणादायी संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे, माजी नगरसेवक व सरचिटणीस कृष्णराव नेरे, संस्थेचे विश्वस्त व मार्गदर्शक आमदार सीमाताई हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष केदार साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या व्याख्यानात अभय भंडारी म्हणाले की स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व हे सूर्यासारखे तेजस्वी होते। त्यांच्या वागण्यात शुद्धता, विचारात प्रामाणिकपणा आणि कृतीत निर्भयता होती। त्यांचे ओजस्वी वक्तृत्व हे केवळ शब्दांचे सामर्थ्य नव्हते, तर त्यांच्या पवित्र चारित्र्याची ताकद होती। सत्य, निर्भयता आणि राष्ट्रनिष्ठा ही मूल्ये आज प्रत्येक नागरिकाने आपल्या आचरणात उतरविण्याची गरज आहे। ते पुढे म्हणाले की वैयक्तिक लाभासाठी नैतिकतेशी जोडणारी तडजोड करू नका, कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांचा त्याग करू नका, चुकीच्या कृतींचे परिणाम भविष्यात भोगावेच लागतात। सत्य आणि निर्भयता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या या शिकवणीनुसार प्रत्येकाने आपले जीवन घडवावे। अभय भंडारी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि ओजस्वी शैलीत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना राष्ट्रभक्ती, चारित्र्य आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। सामान्य मनुष्यामध्ये आणि विवेकानंदांमध्ये जे अंतर आहे, त्यातली जी अनुल्लंघनीय दरी आहे ना, प्रचंड अंतर आहे। त्या अंतराचं कारण काय आहे, हाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। विवेकानंदांचा एक शिष्य शरश्चंद्र, तो विवेकानंदांना भारतात आल्यानंतर एक प्रश्न विचारतो आणि तो असं म्हणतो की स्वामीजी, जे ब्रिटिश आम्हाला म्हणजे आपल्या भारतीयांना एकूणच पशूंपेक्षा जास्त किंमत देत नाहीत, आपण गुलामच होतो ना। पशूंमध्ये आणि गुलामांमध्ये काय फरक आहे? पशु गुलाम असतात, आपणही गुलाम होतो। प्रदीर्घ काळ गुलामगिरी अनुभवली आपण, जवळपास 1200 वर्षाची गुलामगिरी आपण अनुभवली आणि ती महाभयंकर होती। महाराष्ट्राने जवळपास 600-700 वर्षाची गुलामगिरी अनुभवली। त्यामुळे ते ब्रिटिश आपल्याला इतक्या सन्मानाने कसं वागवतात याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं, असं तो शरश्चंद्र विचारतो स्वामीजींना। त्यावर स्वामीजी म्हणाले की शरश्चंद्र, तूच सांग त्याचं काय कारण आहे। तो म्हणाला, मला नाही सांगता येणार, कदाचित शिकागोच्या आपल्या व्याख्यानानंतर आपल्याला खूप कीर्ती अमेरिकेमध्ये मिळाली म्हणून कदाचित ब्रिटिश लोक तुम्हाला सन्मानाने वागवत असतील। त्याला उत्तर देताना स्वामीजी असं म्हणतात की अरे शरश्चंद्रा, मी जन्मात कधीही कुठल्याही कारणासाठी एकदाही खोटं बोललो नाही। आणि तुला माहिती आहे सत्याचं सामर्थ्य काय आहे? सत्य आणि निर्भयता एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। सत्य असेल तर निर्भयता असेल, सत्य नसेल तर निर्भयता असणार नाही। सगळा समाज भयाने व्याकुळ झालेला दिसेल। आजचा भारतीय समाज विवेकानंदांच्या काळातल्या भारतीय समाजाशी ज्या वेळेला आपण तुलना करतो त्यावेळेचा समाज निर्धन होता। विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये म्हटलंय, डोळ्यात पाणी आणून अश्रू आणून त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या देशामधले 30 कोटी लोक दोन्ही वेळेचं भोजन नाही करू शकत, ते अर्धपोटी राहतात, ते दारिद्र्यात पिसतात। त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा, त्यांचे खोल गेलेले डोळे, त्यांचं खपाटीला गेलेलं पोट, त्यांच्या दिसणाऱ्या बरगड्या, त्यांचं अस्थिपंजर शरीर, नैराश्य त्यांना व्यापून राहिलेलं सर्व बाजूनी, हे सगळं पाहिलं की अमेरिकेत कुठलेही भोगविलास जे सहजपणे माझ्या वाट्याला आलेले आहेत, अमेरिकन लोकांनी पायघड्या घातल्या आहेत माझ्याकरता, तरी सुद्धा त्यांचा अनुभव घेण्याची यत्किंचित इच्छा मला होत नाही, असं ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला त्यांनी केलेलं वर्णन
आणि टनावारी अन्न लग्न कार्यामध्ये वाया घालवणारे आत्ताचे आपले भारतीय. संपत्तीचा महापूर चाललाय भारतामध्ये. इतकी अपार संपत्ती आता भारतामध्ये दिसते. सर्व प्रकारची सुख भारतामध्ये दिसतायत आता. स्वामीजींच्या काळातला भारत आणि आत्ताचा भारत यात इतकं प्रचंड अंतर आहे. इतकी सर्व प्रकारची विज्ञान तंत्रज्ञानाची, सांपत्तिक स्थितीची, अन्नधान्याची, जीवनातल्या सर्व सुख सोयींची, अनेक गोष्टींची, शिक्षण संस्थांपासनं सर्व प्रकारची अनुकूलता भारतामध्ये निर्माण झाल्यानंतर या अनुकूलतेचं, या सांपत्तिक यशाचं, या सुखाचं तेज भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसतं का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.